नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता आज केलेली आहे ही ऑर्डर पूर्ण. तर ही ब्लाऊज डिझाईन तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि खूप छान झालेली आहे. तर काय होतं की ही ऑर्डर मला उद्या द्यायची आहे. ही लग्नाची ऑर्डर आहे. तर आज ही पूर्ण केली. तर तुमच्याबरोबर पूर्ण डिझाईन मी कशी केली हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार होते, पण शूट करायला कोणी नसल्यामुळं मला हे शूट करता आलं नाही. तर म्हटलं हे निदान डिझाईन तयार केल्यावर तरी तुम्हाला दाखवावी, म्हणून मी हे शूट करत आहे. तर बघू शकता मी हे जे लटकन आहे ना ते किती सुंदर बनवलेले आहेत. तर कुशन टाईप बनवलेले आहे. तर तुम्ही जर कापड भरपूर शिल्लक राहत असेल ब्लाऊज पीसमध्ये जर ब्लाऊज शिवून, तर तुम्ही अशा पद्धतीचं कुशन टाईप लटकन बनवू शकता. कारण सध्या ह्याची पण खूप फॅशन आहे. आणि त्याला मी साईडनं गोल्डन कलरची अशी लेस लावलेली आहे. खूप अट्रॅक्टिव्ह असं लुक आलेलं आहे. जर ब्रॉड लटकन हवा असेल तर असं तुम्ही नक्की बनवू शकता. आणि इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे असे पॅच पण लावू शकता, जेणेकरून ते आणि जरा जास्त अट्रॅक्टिव्ह वाटू शकतील. आणि आता काय होतं की ज्या साड्या येतात ना त्याच्यावरचे जे ब्लाऊज असतात ना, की त्याला एकाच साईडला काठ असतो आणि दुसऱ्या साईडला काठ नसतात. मग अशा वेळा आपल्याला प्रश्न पडतो की मग जर काठांची डिझाईन जर कस्टमरला करून पाहिजे असेल तर कशी करायची. तर एकाच साईडला काठ असले तर आपली फक्त 2 बाह्या बसतात, बाह्यांच्या साईडला काठ येतात पण बॅक साईडला राहत नाहीत. तर अशा वेळा पूर्ण जेवढं आपल्या बाहीला काठ लागतं तेवढं घ्यायचं आणि जे काही शिल्लक राहतं ना त्या काठांची आपण बॅक साईडला डिझाईन तयार करायची. तर बघू शकता की अशी छान अशी मी डिझाईन बॅक साईडला केलेली. थोडेसे काठ शिल्लक राहिले होते तर मी पंचकोनी टाईप गळा तयार करून हा काठ लावलेला ह्या साईडला, हा काठ लावलेला ह्या साईडला, म्हणजे काठांचे 2 पॅचेस तुकडे तयार केले आणि मग नंतर दोन्ही साईडला लावले. आणि हा पॅच जो आहे ना मी लेस लावून घरात तयार केलेला आहे, म्हणजे मशीनवरती. म्हणजे जेणेकरून आपण कमी काठांमध्ये जर कस्टमरला डिझाईन हवी असेल तर नक्कीच अशा पद्धतीची डिझाईन आपण बनवू शकतो. त्यामुळे कमी काठ जर असतील, अगदी थोडेच असतील, तर तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीची नक्की डिझाईन बनवा, म्हणजे जेणेकरून कस्टमर पण खुश होतील. आणि तुम्ही बघू शकता साईडला मी सामोसा लेस लावलेली आहे. ही सामोसा लेस खूप आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे आणि ह्या लेसमध्ये मुळे पण अट्रॅक्टिव्ह लुक येतो आणि सामोशासारखी असती, म्हणजे सामोशाचा आकार जसा असतो तशी ही लेस असती. आणि वरती बघू शकता छोटे छोटे असे हे आहेत, म्हणजे स्टोन आहे त्याला, त्यामुळे ही लेस खूपच भारी दिसती. आणि त्यामुळे मी मध्ये ही लेस लावलेली आहे साईडला आणि मध्ये जी बघू शकता ही नाजूक लेस लावलेली आहे. त्यामुळं खूप असं भारी. आणि कलर जो आहे ना तो खूप डार्क असल्यामुळं डिझाईन फार उठून दिसत आहे. आणि भाईला बघू शकता कशा पद्धतीचे काठ आहेत. तर हे असे ब्रॉड एवढे काठ आहेत या साईडला. आणि लॉंग स्लीव्ज केलेली आहे मी. आणि नॉट मी गोल्डन कलरची लावलेली आहे. हे जे आहे ना कापड, ह्याची जर आपण नॉट बनवायला गेली ना तर एवढी बारीक आणि नाजूक नॉट येत नाही, कारण ब्रॉड येते. त्यामुळे तुम्ही शक्यतो गोल्डन कलर जर असेल तर तयार नॉटच तुम्ही लावा. आणि खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह ही डिझाईन तयार झालेली आहे. फक्त ही डिझाईन मी अगदी 10 मिनिटामध्ये तयार केलेली आहे. तुम्हाला पण जर अशी पद्धतीची डिझाईन तयार करायची असेल तर तुम्ही तुमच्या प्लेन साडीवर आणि भारीतल्या साडीवर अशा पद्धतीची डिझाईन नक्की बनवू शकता. तर खूप कमी मध्ये खूप छान आणि खूप कमी वेळेत मी ही ऑर्डर पूर्ण केलेली आहे मैत्रिणींनो. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.